टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सद्यस्थितीत महाविकास आघाडीमध्ये पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती स्टेटस ठेवण्यास देखील सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे आहेत। सर, सकाळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवलेले आहे, तुम्ही देखील स्टेटस ठेवले, काय नक्की मागणी आहे? का महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत? ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीला आमदार संजय जगताप यांनी तन मन धन लावून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक भागात जाऊन ताईंचा किंवा महाविकास आघाडीचा प्रचार केला। ते एफर्ट्स जे घेतले तसे एफर्ट्स आमदार संजय जगताप जेव्हा आमदारकीला उभे होते तेव्हा महाविकास आघाडीमधनं तसे कोणाचेच एफर्ट्स आम्हाला दिसले नाही आणि त्याच्यामुळं एक पराभवाला ते पण एक कारण आम्हाला वाटते। कारण शोवर येणारं शीट जर जात असेल आणि त्याच्याकडे महाविकास आघाडी म्हणून जर दुर्लक्ष होणार असेल तर ते कार्यकर्त्यांच्या मनात ती सल अजून आहे की पराभवाला थोडंफार महाविकास आघाडीचं नेतृत्व पण कमी पडलेलं आहे। आपण सोशल मीडियावरतीच स्टेटस ठेवलेले आहेत, परंतु सद्यस्थितीत काँग्रेसचे आमदार संजय जगताप काय मागणी केलेली आहे? कशा पद्धतीने महाविकास आघाडीतनं कार्यकर्त्यांचं बाहेर पडण्यासाठी जोर वाढतो? नक्की काय आमदारांकडे काय मागणी केलेली आहे? कोणत्या पक्षाचं जावे का अशी कोणती मागणी विशेषतः? हे पहा, पुरंदरमध्ये सध्या तरी सर्वच कार्यकर्ते आमदार साहेबांच्यावर प्रचंड दबाव आहे की तुम्ही काही करून आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडा। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती जनतेची कामं होणं पण आवश्यक आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे की तुम्ही आता या पक्षातनं बाहेर पडा आणि एक सत्तेमध्ये कुठल्याही पक्षामध्ये आपण कोणत्या पक्षात आपली मागणी कोणती? आता काहींचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये जावं किंवा काहींचं म्हणणं मत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जावं, म्हणजे अजित पवार गट। तर काहींचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जावं, परंतु मला असं वाटतं की सरांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार एक ठाम निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं असं आमच्या कार्यकर्त्यांचं प्रामाणिक। गेल्या वेळेस देखील 15 ते 20 दिवस किंवा 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की ही चर्चा होताना दिसत होती की संजय जगताप महाविकास आघाडीतून बाहेर पडणार। अशी काही चर्चा झाली का तुमची कार्यकर्त्यांसोबत जेणेकरून येणाऱ्या काळात लवकरच निर्णय होईल? आता 2 दिवसापूर्वी आमच्या जेजुरीमधील त्यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे सगळ्या सर्व नाही, अजून तर त्यांनी काही मत त्यांचं व्यक्त केलं नाही, परंतु निश्चित कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून ते लवकरच निर्णय घेतील अशा कार्यकर्त्यां तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। नक्की असं देखील बोललं जातं की कार्यासोबत चर्चा झाली, विशेषतः आपण एक महत्त्वाचे पदाधिकारी आहात, काय आपल्याला निरोप देखील आला नाही? अजून निरोप तर काय आलेला नाही आहे, फक्त ते मत सध्या कार्यकर्त्यांचं जाणून घेतात आणि आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात की आपण कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीतनं बाहेर पडलं पाहिजे। कार्यकर्ते म्हणून काय आपली भावना आहे? काय नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो। जेजुरी नगरपालिकेत 5 वर्ष काम केलं। जेव्हा आमदार संजय जगताप स्वतः आमदार होते, भरपूर निधी जेजुरीसाठी त्यांनी आणला, भरपूर कामं झाली आणि आता काही कामं आमची बाकी आहेत, ते कामं होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व पावलं विचारपूर्वक उचला असं आमची मागणी आहे। तुमची एक स्पष्ट मागणी आहे की सत्ताधारी पक्षात जावं? 100%। नक्कीच हे होते जेजूरचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे। पुरंदरमध्ये सध्या माजी आमदार संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात स्टेटस निर्माण झाले आणि आत्ता सद्यस्थितीत आपल्यासोबत त्यांनी संवाद देखील साधला। सद्यस्थितीत तरी जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडणुका असल्याने सत्ताधारी पक्षात असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची कामे होतील, त्यामुळे लवकरात लवकर संजय जगताप यांनी निर्णय घ्यावा आणि सत्ताधारी पक्षात प्रवेश करावा असं कार्यकर्त्यांनी मत आपलं व्यक्त केलेलं आहे। दीपक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।